राहुल, सुरुवात करायची का? हो हो चालेल. काही टेक्निकल अडचणीमुळे सुरू व्हायला थोडा उशीर लागला, त्याबद्दल क्षमा. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम सुगा सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. श्रीराम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचं आपलं 5वं सत्र आहे. मागील 3 सत्रांमध्ये आपण प्रत्यक्ष तत्वविवेक या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. वेदांताचं जे तात्पर्य आहे, जीव ब्रह्म ऐक्य, याचा बुद्धीमध्ये जो निश्चय होतो, या बुद्धीमध्ये होणाऱ्या निश्चयाला श्रवण असं म्हटलेलं आहे. श्रवण, मनन आणि निधिध्यासन याचा महत्वाचा भाग याविषयीचा आपण आजच्या विवेचनामध्ये ऐकणार आहोत. सुरुवात व्हायला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता मी उदयदादांना विनंती करतो की आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय समर्थ. आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रथम सर्वांना कोजागिरीच्या शुभेच्छा देतो. सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करतो. थोडासा आवाज बसलेला आहे, पण चिंतन करण्या इतपत आवाज चांगला आहे असं मला वाटतंय. पण तो सर्वांचा विषय झाला पाहिजे असाही एक भूमिकेचा विषय आहे. श्लोक 45 ते 55 पर्यंतचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि 44व्या श्लोकापर्यंत आपण तत्वमसीच्या चिंतनातच घडलेलो होतो आणि तेच चिंतन पुढे आता 45व्या श्लोकाच्या निमित्ताने पुढे सुरू ठेवलेलं आहे. आणि मग त्या 45व्या श्लोकाच्या निमित्ताने वाच्यार्थाने असलेला जीव आणि वाच्यार्थाने असलेला ईश्वर या दोघांचंही एक स्पष्टीकरण मांडण्याचा प्रयत्न त्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे. आणि जीवाची अभिव्यक्ती कशी होते, ईश्वराची अभिव्यक्ती कशी होते आणि काय पद्धतीने असते, अशा दोन्ही विचारांची धारा आपल्या पुढे त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि मग सांगताना ते असं म्हणाले की पंचदशिका की वाच्यार्थाने जीव मलिन सत्व प्रधान आहे. आता मलिन सत्व प्रधान आहे या शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे की याचा अर्थ जीवाच्या हातून काही पुण्यवान कर्म घडतात आणि काही पाप घडतात आणि जेव्हा पाप पुण्य समसमान होतात तेव्हा मात्र त्या जीवाचा म्हणजेच त्या म्हणूया माझा जन्म होतो या पृथ्वी तलावर, अशी एक भूमिका मांडली गेलेली. म्हणून आपल्याला जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागतं. त्याला मी कोण आहे हे त्याला कळत नाही,
म्हणून त्याला श्री गुरूंकडनं मी कोण आहे याचा तत्वमसीचा उपदेश करून घ्यावा लागतो, पण तो ईश्वराला करून घ्यावा लागत नाही. मुख्य विचार काय आहे, एक मायेच्या स्वाधीन आहे, जीव मायेच्या स्वाधीन आहे, पण ईश्वराच्या स्वाधीन मात्र माया असल्यामुळे ईश्वर हा नित्यमुक्त मानला गेलेला आहे. आणि नित्यमुक्त मानला गेलेला असल्यामुळे तो या जीवाच्या आणि ईश्वराची जेव्हा आपल्याला तुलना करायची वेळ येते त्यावेळी ईश्वर या जगाचा नियंता ठरतो, म्हणून तो जीवापेक्षा जरा म्हणूया अधिकाराच्या बाबतीत सुप्रीम ठरतो. आणि सुप्रीम ठरल्यामुळे मग जीवाला एक व्यवस्था निर्माण होते. ती व्यवस्था आपल्याला साधनेच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा विचार करावा लागतो. आणि ती व्यवस्था अशी आहे की मला अकर्ता होण्यासाठी मी माझी सर्व कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने करू शकतो. म्हणजे प्रत्येक कर्म करायचं आणि ते ईश्वराला अर्पण करायचं, ईश्वराला करते पण द्यायचं. मज देऊनी जाळीत कर्म फळे. आणि मीच जर का ती कर्म ईश्वराला अर्पण केली तर त्या कर्मांचा करता तो होतो आणि मग मी अकर्ता होतो. तो करता म्हणून मी अकर्ता. म्हणून समर्थ सुद्धा काय म्हणतात की तू जर रामाला कर्म अर्पण केली तर तू यशकीर्ती प्रतापाला पावन होशील, म्हणजे प्राप्त होशील. ही भूमिका आपल्या पुढे मांडली. म्हणून इथे एक विचार येतो की जीव आणि ईश्वर हे दोघंही उपाधिकृत आहे, पण एक मात्र उपाधीच्या स्वाधीन होतो. त्याचा जन्म म्हणजे जीवाचा जन्म उपाधीच्या स्वाधीन होऊन आहे आणि ईश्वराचा जन्म मात्र काय आहे, जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र त्याच्या उपाधी स्वाधीन असते. अशा पद्धतीने त्याच्या जन्माची कथा बोलली जाते. पण एक मुख्य विचार काय आहे, दोघांनाही उपाधी आहेत. एकाला मलिन सत्वप्रधान उपाधी आहे म्हणजे जीवाला, आणि ईश्वराला मात्र शुद्ध सत्वप्रधान उपाधी आहे, म्हणून ईश्वर शुद्ध सत्वगुणी ठरतो, म्हणून तो नित्यमुक्त ठरतो. तर जीव मात्र काय आहे, अंतःकरणाच्या आणि गुणांच्या स्वाधीन होतो. आणि अंतःकरणाच्या गुणांच्या स्वाधीन झाल्यामुळे मलिन सत्व प्रधानता येते आणि त्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी पुन्हा अभ्यास करावा लागतो. आणि तोच अभ्यास काय आहे तर पुन्हा तत्वमसीच्या चिंतनाचा अभ्यास आहे. तो त्यांनी तत्वमसीच्या चिंतनाचा अभ्यास केला तर मात्र मी कोण आहे हा त्याला कळून घेण्याचा विचार करता येतो. म्हणजेच वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार. आता पुढे ते विषय येणार आहेत, कारण लक्षणेचे विषय जेव्हा येतील त्यावेळी वाच्यार्थ लक्षार्थ हे सतत बोलणी केली जातील आणि ती बोलणी आपल्याला कळली पाहिजे. मग पुढच्या श्लोकाची भूमिका काय आहे तर त्या त्वम व तत्चं ऐक्य सांगावयास सुरुवात करतात. मुख्य विचार काय आहे की त्वम आणि तत्चं लक्षार्थाने असलेलं ऐक्य ते म्हणजे या पंचदशीकारांना आपल्या पुढे मांडायचंय. म्हणून चिंतनामध्ये काय आहे, वाच्यार्थाचा त्याग केला पाहिजे. म्हणजे जीवाने आपल्या वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि पुन्हा काय आहे, आपल्या लक्ष स्वरूप आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं. पण वाच्यार्थाचा त्याग करताना मात्र त्याला एक सहाय्यक भूमिका म्हणून ईश्वर उपयोगाला येतो, की तो कर्म ईश्वराला अर्पण करू शकतो आणि त्या कर्माच्या कर्तेपणाच्या भूमिकेतनं बाजूला निघून गेल्यामुळे तो ईश्वर करता होतो आणि हा जीव मात्र अकर्ता होतो. अशा पद्धतीने त्याला काही युक्तीने आपल्याला आनंदाची एकरूपता सिद्ध करता येते. मग आता ती आनंदाने एकरूपता म्हणजे ती आनंदाची एकरूपता जर मला माझ्या अंतःकरणात सिद्ध करायची असेल तर मात्र काय पद्धतीने ती सिद्ध होते, त्यावेळी तिथे जीवाला मी आत्मा आहे असा अनुभव वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचा स्वीकार करून येतो. असं एक पंचदशीकारांनी भूमिका मांडली आणि ती भूमिका आपल्याला लक्षणेने मांडलेली असते आणि म्हणून आपल्याला लक्षणा करावी लागते. आता लक्षणा करावी लागते या शब्दाचा अर्थ काय तर जेव्हा एखादी गोष्ट सरळ सरळपणे कळत नाही तेव्हा आपल्याला काही भागात त्याचा वेगळेपणाने विचार करावा लागतो आणि वेगळेपणाने विचार करावा लागणं याला लक्षणा असं म्हणतात. म्हणजे वाक्यार्थाचा बोध होणं हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्या तत्वमसी चिंतनाचा बोध होणं हे तर आपल्याला आणखीनच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथे तत्वमसीच्या चिंतनाचा बोध करून घेताना आपल्याला इथं श्री गुरूंनी आणि पंचदशीकारांनी म्हटलेलं आहे की तुम्ही भागत्याग लक्षणेचा स्वीकार करावा. अशा 2-3 लक्षणं आपल्या पुढे मांडलेल्या आहेत, त्याही आपण इथे चिंतन करणार आहोत. आणि त्या कशा आपल्याला जीव ब्रह्मैक्याच्या ज्ञानास उपयोगी नाहीत हेही कळून घ्यायचंय आणि कोणती लक्षणं माझ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानास म्हणजे भागत्याग लक्षणा उपयोगी पडते हाही विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून प्रत्येक लक्षणा ही जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून देण्यास समर्थ आहे का हा विचार आपल्याला करावाच लागतो. आणि तो या 47-48व्या श्लोकाचा विचार तोच आहे.
आणि तोच विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या लक्षणेतनं आपल्याला तो विचार समजावून घ्यायचा आहे. मग पहिली लक्षणा कोणती आहे, तर तिचं नाव आहे अजहत लक्षणा. आता अजहत लक्षणा या शब्दाचा अर्थ काय आहे, की मूळ अर्थ न सोडता अधिक शब्दांची भर टाकून वाक्यार्थ जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मूळ अर्थ सोडायचा नाही, मूळ जे वाक्य आपल्या पुढे बोललेलं आहे ना ते सोडायचं नाही, पण त्याच्यामध्ये अधिक शब्दांची भर टाकायची आणि मग त्या वाक्याचा अर्थ जुळवून घ्यायचा. अशा पद्धतीने एक भूमिका आपल्याला तयार करता येते. आता इथे काय आहे, कोर्टात काळ्या कोटांची गर्दी झालेली होती असं तिथे वाक्य आहे. याचा अर्थ काय आहे, कोर्टात काळ्या कोटांची गर्दी झालेली होती या शब्दाचा अर्थ काय आहे, काळे कोट घातलेल्या माणसांची गर्दी झालेली होती. त्यालाच आपण म्हणूया वकिलांची गर्दी झालेली होती. म्हणजे इथे काय केलं, की आपलं जे मूळ वाक्य आहे ना तर त्याचा मध्ये आपण काय केलं, भर टाकली आणि भर टाकली आणि अर्थ जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला अजहत लक्षण असं म्हणतात. पण जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा दोनच गोष्टी आहेत. एक त्वम पदाचा वाच्यार्थ आहे, त्वम पदाचा लक्षार्थ आहे. तत्पदाचा वाच्यार्थ आहे आणि तत्पदाचा लक्षार्थ आहे. आणि त्वम पदाचा लक्ष आणि तत्पदाचं लक्ष यांच्यात एक वाक्यता आहे आणि त्वम पदाचं वाच्य आणि त्वम पदाचं तत्पदाचं वाच्य यांच्यामध्ये एकरूपता आहे. कशा पद्धतीने एकरूपता असा विचार करायची वेळ येते. या ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये एकवाक्यता कुठे आहे, तर दोन्हीही प्रतिबिंबित आहे आणि दोघांचंही अधिष्ठान मात्र काय आहे, एकाचं कूटस्थ चैतन्य आणि एकाचं ब्रह्मचैतन्य आहे. पण कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. म्हणून इथे अजहत लक्षणेने आपल्याला जीव ब्रह्मैक्याची एकवाक्यता तयार करता येत नाही. याच्यात भर जरी घातली आणि काढून काही घेतलं तरी काही कळतच नाही. म्हणून अजहत लक्षणेने विचार पूर्ण करता येत नाही. म्हणून जहत लक्षणेचा विचार पुढच्या विभागात सांगितलेला आहे. मग वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून त्याच्याशी जुळणारा अर्थ जो काय स्वीकारावा लागतो तेव्हा ती जहत लक्षणा असते असा विचार होतो. आता पुण्यावरून रेल्वे जाते असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी मात्र काय करावं लागतं, त्या वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करावा लागतो. पुण्यावरून रेल्वे जाते या शब्दाचा अर्थ पुणे शहरावरून रेल्वे जाते असा विषय आहे का, तसं नाहीये. पुण्यावरून रेल्वे जाते या शब्दावरून आपल्याला पुणे स्टेशनचा स्वीकार करावा लागतो. म्हणजेच काय झालं, की त्याच्याशी मिळता जुळता असा अर्थ काढला आणि तो स्वीकारला. असा काही विचारधारा, अशी काही विचारधारा आपल्याला तत्वमसीच्या चिंतनात बोलता येते का? इथे मुळतं जुळतं काही बोलायचं नाहीये. इथे तत्पद वाच्य तत्पद लक्ष यांचं एकत्रीकरण आहे असं बोललं जातं. कशा पद्धतीने, उपाधीचा त्याग करून. आपल्याला त्वम पदाचा वाच्य जो आहे तोच काय म्हणूया, त्वम पदाचा लक्ष आहे. पण केव्हा, जेव्हा तो उपाधीचा बाध करतो तेव्हा त्वम पद वाच्य त्वम पद लक्ष या दोन भूमिकाच निघून जातात. तो त्वम पद लक्ष रूपच होतो. वाच्यार्थ असतो पण तो केवळ बाधितानुवृत्तीने असतो, म्हणजे 2% बाधितानुवृत्तीने असतो, अशी ही भूमिका मांडली गेलेली. मग आता सरते शेवटी कोणत्या लक्षणेचा स्वीकार करायचा, भागत्याग लक्षणा किंवा जहत अजहत लक्षणा, त्याच्यामध्ये वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार. मग जीवाने आपल्या कर्तेपणाचा भोगतेपणाचा असा त्याग केला असता त्याची अंतःकरण वृत्ती शांत होते जीवाची आणि त्याला मी कोण आहे हे निसंदिग्धपणे ज्ञान होतं. अशा पद्धतीने भूमिका मांडली जाते. म्हणून इथे काय आहे, ईश्वर व जीवपदातील वाच्यार्थाचा त्याग आहे आणि लक्षार्थाचा स्वीकार आहे. आत्मा व ब्रह्म या लक्षार्थाचा स्वीकार आहे. मग असा जो विचार आहे ना तो अभ्यासनीय आहे. जेव्हा जीवाला आपल्याला स्वरूपाची एकरूपता सिद्ध करायची असते ना तेव्हा कर्तेपणा कोणाचा आहे, तो कर्तेपणा वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा आहे. मग त्या कर्तारूपी जीवाने काय करावं, कर्म करावं की नाही, हो करावं. मग कर्म करावं आणि ते कोणाला अर्पण करावं, ते ईश्वराला अर्पण करावं. म्हणजे मुख्य भूमिका काय, मी कर्तेपणा स्वीकारू नये. मग कर्तेपणा मी त्याला दिला की काय झालं, कर्तेपणा देणारा कोण आहे, तो वाच्यार्थाने असलेला जीव आहे. तो कर्तेपणा त्या ईश्वराला देतो आणि लक्षार्थाशी मात्र एकरूप होतो. त्यालाच आपण परतोनी पाठवरे ठाके ही भूमिका होते.
म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला भागत्याग लक्षणेने या तत्वमसीचं चिंतनाचा जो विचार आहे तो पूर्ण करता येतो. म्हणून जहद लक्षणा अजहद लक्षणा हा जो विचार आहे, जहल लक्षणा, या दोन्ही सोडाव्या लागतात आणि भागत्याग लक्षणा म्हणजे जहद अजहद लक्षणेचाच स्वीकार करावा लागतो. त्यामुळे या दोन्ही लक्षणा आपल्या दृष्टीने काय झाल्या, रामकृष्ण हरी झाल्या. मग त्याचा विचार करण्याची गरज नाही. केवळ भागत्याग लक्षणेने मी प्रत्येक वेळी मला वाच्यार्थाचा त्याग करायचा असेल तर प्रत्येक भूमिका मी ईश्वरार्पण भूमिकेतनं करावी आणि अभ्यास सुद्धा ईश्वरार्पण भूमिकेतनं करावा. तोच ईश्वर मला सहाय्यभूत होतो आणि माझ्या उपाधीचा भाग होऊन उपाधीच्या निराशा पाविजया ठाया मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे इथे अशा पद्धतीने ती आत्मस्वरूपाची एकता आपल्या पुढे येते. पण पुढे मात्र आणखीन प्रश्न निर्माण होतात त्या तत्वमसीच्या चिंतनाबद्दल. आणि तो पुढचा प्रश्न असा आहे की पुढे एक प्रामाणिक शिष्याचा प्रश्न आहे. भागत्याग लक्षणेने महावाक्याने कळणारे ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे? म्हणजे ब्रह्म कसं आहे, मुळात निर्विकल्प आहे, पण आपण काय करतो, सविकल्पाचाही विचार करतो आपल्या अभ्यासामध्ये. मग ते कळणारं ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, तो पुढच्या श्लोकाचा विचार आहे. मग असा प्रामाणिक शिष्याला शंका येऊ शकतात आणि मग त्याचा विकल्प काय अशी भूमिका जेव्हा येते त्यावेळी विकल्प शब्दाचा अर्थ असा होतो पर्याय किंवा द्वैत. म्हणून विकल्पासह बोलले जाते तेव्हा काय म्हणावं, तेव्हा ते द्वैता संदर्भातलं बोललेलं असतं. कारण जिथे जिथे विकल्प असतो, पर्याय असतो, तेव्हा तेव्हा तो सावयव साकार वस्तूंमध्ये विकल्प पर्याय हे आपल्या पुढे दिसून येतात. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, या जगातला प्रत्येक पदार्थ गुण जाती क्रिया संज्ञा आणि संबंध याच्या निमित्ताने आपल्याला कळतो त्या पदार्थाचा गुण आहे. उदाहरणार्थ पाणी, प्रवाहीपणा हा त्याचा गुण आहे. अशा पद्धतीने गुण जाती क्रिया, मग ते जडाचेतन आहे का चेतन आहे, अशा पद्धतीने अनेक पद्धतीने गुण जाती क्रिया, मग ते क्रिया करतं का, आता गाय गवत खाते याच्यामध्ये क्रिया आहे. संज्ञा, मग त्याचं नाव काय आहे, मग त्याचा माझा संबंध काय आहे. म्हणजे इथे काय आहे की विकल्पासह ब्रह्म असं जर का बोललं तर काय होऊन जातं, विकल्पासह ब्रह्म मिथ्या ठरेल. कारण या जगातला प्रत्येक पदार्थ मिथ्या आहे. मग प्रत्येक पदार्थ मिथ्या आहे तर मग विकल्पासह ब्रह्माचा विचार केला तर तो मिथ्या ठरतो. मग निर्विकल्प ब्रह्म कळते असे जेव्हा बोलले जाते तेव्हा ते कसे कळते असाही विचार येतो. कारण निर्विकल्पाविषयी बोलता येत नाही, ते एकमेव अद्वितीय आहे. मग नक्की काय ते सांगा की विकल्प जो आहे तो सविकल्पाचा आहे का पुन्हा निर्विकल्पाचा आहे. मग त्यावर आता उत्तर द्यायला आपल्या पंचदशीकारांनी सुरुवात केलेली. त्यावर उत्तर देताना ते म्हणतात शंका तुमची चुकीची आहे. म्हणजे प्रामाणिक शिष्याची शंका आहे, पूर्व पक्षाची असेल तर रामकृष्ण हरी, पण प्रामाणिक पक्षाची शंका आहे म्हणून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न पंचदशीकार करतायत. आणि ते म्हणतायत की शंकाच मुळात चुकीची आहे. विकल्प सविकल्पाचा का निर्विकल्पाचा आहे. मग निर्विकल्पाचा विकल्प सिद्धच होत. निर्विकल्प एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय भेद रहित ब्रह्म असा असल्यामुळे त्याचा विकल्प कसा काय, ब्रह्म अनुपमेय आहे. त्याला तुझं काय उपमा द्यावी सर्वोत्तमा, त्या सगुण विठ्ठलाला उपमा देता येत नाही. तर मग तो निर्विकल्पाचा विकल्प कसा काय सिद्ध होणार, कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. मग याने काय होतो, वदतो व्याघात असा दोष येतो. म्हणजेच माझं बोलण्यात बोलणं नाही अशी भूमिकाच तिथे सिद्ध होते. बरेच सविकल्पाचा विकल्प विचार करायला गेला तर सविकल्पाचा विकल्प द्वैतापत्तीत येतो. म्हणजे दोनपणा येतो. आणि जिथे दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे, अशा पद्धतीने. आणि पुन्हा दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सविकल्पाचा विकल्प बोलला तर काय होऊन जातं, तो या जगातल्या पदार्थांचा विकल्प तयार होतो. मग जगातल्या पदार्थांचा विकल्प तयार झाला तर जड अचेतन पदार्थ अधिष्ठान होऊन बसतो. आणि आपलं अधिष्ठान तर चेतन आहे, ते एकमेव अद्वितीय आहे. म्हणून हेही बोलणे चूक ठरते, त्याने दोष निर्माण होतात. म्हणून इथे काय आहे, निर्विकल्पाचा विकल्प सिद्धच होत नाही आणि सविकल्पाचा विकल्पही पुन्हा पाहायला गेलं तर सिद्धच होत नाही. अशा पद्धतीने भूमिका मांडली जाते. मग असा जेव्हा सविकल्पाचा विकल्प अशी जेव्हा भूमिका मांडली जाते तेव्हा काही दोष येतात. आणि ते दोष इथे या पंचदशीकारांनी आपल्या पुढे मांडलेले आहेत. ते सगळे दोष जे आहेत ना ते व्याकरणाला धरून बोललेले. आणि माझं व्याकरण अत्यंत कच्चं आहे. त्यामुळे मी आता काय करणार, मी आता उदाहरणासहित तुम्हाला ते स्पष्ट करून देण्याचा एक प्रयत्न करणार. आणि तो प्रयत्न यशस्वी झाला म्हणजे रामकृष्ण हरी म्हणायला मी मोकळा होणार. तर पहिला जो दोष आहे ना तो आत्माश्रय दोष आहे.
या आत्माश्रय दोषाचं एक उदाहरणाच्या निमित्ताने आपण एक विवेचन करू शकतो की आता दंडी पुरुष, आता दंडी पुरुष या शब्दाचा अर्थ काठी घेतलेला पुरुष, दंडी या शब्दाचा अर्थ काठी, अशा अर्थाने तो विचार आहे. मग दंडी हे काय आहे? दंडी हे विशेषण आहे, कारण ती जी काठी आहे ना त्या विशिष्ट पुरुषाच्या हातात आहे. म्हणजेच काय आहे, तो पुरुष विशिष्ट ठरला आणि दंडी हे त्याचं काय ठरलं, विशेषण ठरलं. मग आता दंड जो आहे, ती काठी जी आहे ती काय आहे, ती त्या पुरुषाच्या आश्रित आहे. म्हणजे कोणाच्या आश्रित आहे, त्या विशिष्ट पुरुषाच्या ती आश्रयाने सिद्ध होते. बरं, पुरुष एकटा येणं शक्य आहे, कारण तो जडचेतनाचा संघात असल्यामुळे पुरुष एकटा येणं शक्य आहे. पण दंड नुसता येणं शक्य नाही. आणि दंड नुसता येणं शक्य नाहीये, कारण दंड कसा आहे, तर तो जड अचेतन आहे. म्हणजेच यावरून काय होऊन जातं, दंड आश्रित ठरतो आणि तो दंड हातात घेतलेला पुरुष त्याचा आश्रयदाता ठरतो. हे लक्षात घ्या. म्हणजे सावयव साकार पदार्थांमध्ये आश्रय आश्रयी भाव संबंध आपल्या पुढे दिसून येतो. म्हणून इथे काय आहे, या आत्माश्रय दोषाचा विचार नक्की कसा करायचा, तर आपल्या सिद्धीकरिता आपली आवश्यकता असणे हा या आत्माश्रय दोषाचा विचार आहे. म्हणजे व्यावहारिक सत्तेत आपण दुसऱ्याचा आश्रय होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्याला उपयोगी पडलो तर तो काय म्हणतो, हा माझा आश्रयदाता आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्याचा आश्रय होऊ शकतो. पण आत्मा आणि ब्रह्म हे निर्विकल्प असल्यामुळे ते कोणाचे आश्रित नाहीयेत. मुख्य विचार काय आहेत, ते कोणाचे आश्रित पण नाहीयेत आणि वास्तवात ते कोणाला आश्रय सुद्धा नाही. ब्रह्म जे आहे ना, निर्विकल्प ब्रह्म, ते कोणाचा आश्रयदाता पण नाही आणि कोणाचा आश्रित पण नाही, कारण ते एकमेव अद्वितीय. मग सविकल्प ब्रह्म हा शब्द प्रयोग होणेच शक्य नाही, कारण निर्विकल्प ब्रह्मस्वरूपासारखंच दुसरं ब्रह्मच जर या जगात नाही, अस्तित्वात नाही, त्याचं अस्तित्व केवळ एकमेव अद्वितीय असं आहे, तर दुसरा ब्रह्मस्वरूपाचा विचार होणार कसा? म्हणजेच इथे आत्माश्रय दोष येणे शक्य नाही. तो सविकल्प म्हणजे म्हणूया आपण सावयव साकार पदार्थांमध्ये तो दोष येऊ शकतो, पण पुढे तो दोषही खोडता येतो. हा पुढील दोषांवरनं आपण विचार करूया. मग आता पुढचा जो दोष आहे तो अन्योन्याश्रय दोष. आता परस्परांच्या सिद्धींकरिता परस्परांची गरज असते, याला अन्योन्याश्रय दोष म्हणतात. आता जग ब्रह्माच्या आश्रयाने राहतं का ब्रह्म जगाच्या आश्रयाने राहतं, असा विचार करण्याची गरज. आता जगाला काय, ब्रह्माला काय झालं, स्फुरण झालं, एकोम बहुश्याम. म्हणजेच काय झालं, ब्रह्म काय ठरलं, अधिष्ठान ठरलं, आणि जग काय ठरलं, अध्यस्थ ठरलं. आता हा काय केलेला आहे, हा ब्रह्मस्वरूपावर केलेला जगताच्या भ्रमाचा आरोप आहे. म्हणजे वास्तवात ब्रह्म काही स्फुरण रूप पावलेलं नाहीये, पण जेव्हा मला जग नावाची गोष्ट दिसते तेव्हा मात्र काय बोलावं लागतं की अरे बाबा जग दिसतंय ना, मग ते सतासत विलक्षणीय अनिर्वचनीय आहे. म्हणून इथे काय आहे, त्या ब्रह्माला, म्हणून त्या ब्रह्मावर काय होतो, त्या अधिष्ठानतेचा आरोप होतो. पण मुख्य मुद्दा काय आहे, ते ब्रह्म जगाचा आश्रय होत नाही, कारण निर्विकल्पात आश्रय आश्रयी भाव संबंधच नाहीये. मग सविकल्पात आश्रय आश्रयी भाव संबंधाचा संबंध आहे. आता उदाहरणार्थ पुत्र हा वडिलांच्यावर अवलंबून आहे, असा आश्रयी आश्रय भाव संबंध आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, तोही विचार कधी कधी खोटा ठरतो, म्हणजे ठरतोच. आता उदाहरण मी देतो की रज्जू आणि सर्पाच्या दृष्टांतामध्ये सर्पाला अधिष्ठान काय आहे. सर्पाला अधिष्ठान लगेचच माणूस म्हणतो की सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे, पण वास्तवात सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे काय. म्हणजेच या सर्पाचं अधिष्ठान जर रज्जू ठरली तर या जगाचं अधिष्ठान सुद्धा कुठला तरी एक जड अचेतन पदार्थ ठरेल, आणि कोणता तरी जड अचेतन पदार्थ अधिष्ठान ठरला तर त्याच्या सत्तेवर हे जगत निर्माण झालं, अशी भूमिका मांडता येईल काय. म्हणजे जड अचेतनाने दुसरी जड अचेतन वस्तू निर्माण केली असं काही बोलता येईल काय. म्हणून विचारसागरच्या दुसऱ्या तरंगात स्पष्ट सांगितलंय, कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या एका जड अचेतन पदार्थाचा अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून सर्पाला आधार म्हणजे सर्पाचं अधिष्ठान हे दोरी नसून दोरी उपहित चैतन्याचा, त्या चैतन्याच्या सत्तेवरच या सर्पाचा आभास होतो. म्हणून हा दोष सुद्धा सिद्ध होत नाही. अन्योन्याश्रय दोष सिद्ध होण्यासाठी सावयव साकारता पुन्हा लागते, आणि ब्रह्म निरवयव निराकार असल्यामुळे ब्रह्म कोणाला आश्रय नाही, ते कोणाचा आश्रय दाता. मग आता चक्रिका दोष येतो का. आता पुढचा दोष मांडला, पहिल्याला कारण दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, चौथ्याला पुन्हा पहिला.
अशा पद्धतीने मानला तर चक्रिका दोष सिद्ध होतो. म्हणजे चक्राकार गतीने जेव्हा बोलणी होतात तेव्हा दोष सिद्ध होतो. मग या जगाचे कारणच सापडत नाही. मुख्य मुद्दा काय आहे, हा सगळा खेळ चाललेला आहे तो जगाचं कारण काय ते शोधण्यासाठी चाललेला आहे. आणि जगाचं कारण काही सापडायचा प्रश्नच येत नाही. मग आता काय होतं, मग तो चौथा दोष सिद्ध होतो. आणि तो चौथा दोष काय आहे तर अनवस्था दोष. म्हणजे पुढे आता पाचव्याला सहावा अशा पद्धतीने दोषांची ती मालिका आपण पुढेच करत चालत राहते आणि पुढेच चालत राहते. त्याला उदाहरणही देता येतात. उदाहरणार्थ आपल्याला गणितामध्ये पायची किंमत काढायला आपण जातो तेव्हा 3.14 आणि पुढे एक काही संख्या येते, पुन्हा मात्र 30 संख्या येत राहते, पुन्हा मात्र 30 संख्या येत राहते. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट भाग गेला अशी स्थिती येतच नाही. म्हणजे तिथे काय होऊन जातो, अनवस्था प्रसंग येऊन जातो. आणि असा अनवस्था प्रसंग जर का हे असे विकल्प शोधायला गेलं की असे अनवस्था प्रसंग येतात, मग आता काय होऊन जातं, या पूर्व पक्षावर असे अनेक अवस्थांचे असे प्रसंग येतात तेव्हा मग पूर्व पक्षावर असे बरेच दोष आणि बरेच दोष येतात तेव्हा मात्र काय होऊन जातं, पूर्व पक्षाचा विचार करणं हा आपल्या अभ्यासाचा विषय नाही. पण अशी शंका जर का माझ्या अंतःकरणात असेल तर ती शंका माझ्या अंतःकरणात निघून जावी यासाठी या दोषांची जी भूमिका आहे ती आपल्या पुढे मांडली गेलेली आहे. आता हे जे काय पूर्व पक्षी आहेत, नैयायिक आहेत, सांख्य आहेत, ते काय करतात, दोन द्रव्यांची तुलना करतात. म्हणजे कसं काय म्हणतात की पाणी हे द्रव्य आहे आणि द्रव्यत्व हा त्याचा गुण आहे आणि अशा रीतीने गुणगुणी भाव संबंध तयार करतात. मग ते आनंद हा सुद्धा आत्म्याचा गुण मानतात. आनंद हा आत्म्याचा गुण मानतात आणि मग आनंद हा आत्म्याचा गुण मानला तर काय होतं, गुणांचा नाश होतो ना. गुणगुणी संबंधामध्ये गुणवान जे पदार्थ असतात त्यांचा नाश संभव आहे. मग त्यांचा नाश संभव आहे तेव्हा आत्म्याचाही नाश होतो त्यांच्या याच्यामध्ये. आणि आपल्या पद्धतीमध्ये आत्मा तर अविनाशी आहेत. मग अविनाशी असेल तर काय करायचं. मग पुढे आणखी विचार येतो की मग गुण जो आहे तो सगुणाचा का निर्गुणाचा. आणि आमचं शास्त्र तर सांगतंय तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये किती सखोल विचार केला गेलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे हे पूर्व पक्षावर खूप दोष येतात. मग आता हाच विचार आहे सगुणाचा का निर्गुणाचा. आता पुन्हा गुण हा जो आहे तो सगुणाचा का निर्गुणाचा आहे असं विचारल्यानंतर मग आमचं जेव्हा शास्त्र बोलायला लागतं तेव्हा मात्र काय म्हणतं की तू जेव्हा जग नावाची गोष्ट स्वीकारतोस ना असं जेव्हा साधकाला बोललं जातं तेव्हा मात्र काय होऊन जातं, ब्रह्मच ईश्वर झालं, ईश्वरच विठ्ठल झाला आणि विठ्ठलच नामारूपाला. म्हणजे अशा पद्धतीने बोललं जातं. त्याला गुलाबराव महाराज सुद्धा जबाबदार आहेत. ते म्हणतात भक्ताच्या प्रेमा कारणे ब्रह्मालाही रूप धरणे, जैसे रूप असे नित्य तैसे नामही त्याचे नित्य. म्हणजे इथे काय आहे, आपल्या लेखी सगुण आणि निर्गुण दोन्ही एकरूप आहेत. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा सगुणाची उपासना करतो तेव्हा ती निर्गुणाची उपासना ठरते. हा त्यातला विचार आहे. आणि ती उपासना मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते की आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना, निसंदेहे अनुमाना ठावची नाही. की आत्मारामाची उपासना ही त्या मंत्राच्या निमित्ताने, त्या नाममंत्राच्या निमित्ताने मी करतो आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. अशा पद्धतीने इथे आपल्याला या सगुणाचा का निर्गुणाचा विचार करताना आपण बोलू शकतो की हा माझा विठ्ठल कसा आहे, तर तो विठ्ठल माझा अगदी प्रेमाचा विषय आहे. त्याच्यावर मी प्रेम करतो या शब्दाचाच अर्थ जितकं त्याच्यावर मी प्रेम करतो ते तेवढंच प्रेम माझं ब्रह्मावर आहे अशा पद्धतीने. कारण ब्रह्मानेच त्या विठ्ठलाचं रूप घेतलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, अशा पद्धतीने आपण त्या सगुण आणि निर्गुणाच्या म्हणूया अवताराचा विचार करतो. आणि अवताराचा विचार केल्यानंतर पुन्हा या जगाचा विचार करायची वेळ येते. मुख्य मुद्दा काय आहे की त्या अवतारांना आपण जगाच्या विचारात घालत नाही. त्रिगुण ते आसार, निर्गुण ते सार, सार विचार हरिपाठ. म्हणजे त्रिगुण आसार आहे म्हणजे या जग आणि जगातले पदार्थ कसे आहेत, आसार आहेत. आणि पुन्हा काय आहे, त्रिगुण ते आसार, त्रिगुण ते आसार, निर्गुण ते सार. आता निर्गुण मात्र काय आहे, सार रूप आहे. ते एकमेव अद्वितीय आहे. ते या
जगाचं अधिष्ठान आहे. पण ते कळून घेण्यासाठी सार विचार हरिपाठ, म्हणजे हरिनामाने मी हरीचं नाम घेता घेता त्या निर्गुण ब्रह्माशी एकरूप होण्याची व्यवस्था तयार करता येते. मग काय झालं, या पुन्हा त्रिगुण आसार ठरलं, निर्गुण ब्रह्मसार ठरलं. या शब्दाचा अर्थच काय झाला, या जगातील सर्व पदार्थ हे अध्यस्त रूपाने आपल्याला अधिष्ठान ब्रह्मस्वरूपावर भासतात. मुख्य काय आहे, एक अभ्यासाची प्रणाली निर्माण करून देणं हा खऱ्या या भूमिकेचा विचार. त्या तत्वम पदार्थाचं शोधन करण्यासाठी एक प्रणाली निर्माण करणं हा या तत्वविवेकाच्या अभ्यासाचा विषय. मग ते जग अध्यस्त ठरतं. मग अध्यस्त रज्जू सर्पाप्रमाणे, म्हणजे सर्प हा अध्यस्त आहे, त्याचं अधिष्ठान रज्जू उपही चैतन्य आहे. तसंच जगत हे अध्यस्त आहे, त्या जगताचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. मग त्याची एक जगताची जेव्हा बोळवण करायची वेळ येते तेव्हा अध्यस्त रूपाने त्याची बोळवण करता येते. आणि मग बोलतात अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठानमय असते. अशा पद्धतीने मी माझ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी, म्हणजे तत्वविचार पुढे नेण्यासाठी, तत्वविचाराच्या निमित्ताने, तत्वविचार करण्याच्या निमित्ताने मी तत्वाशी एकरूप होण्यासाठी एक म्हणूया एक विचार प्रणाली तयार करू शकतो. तो या पुन्हा तत्वमसी चिंतनाचा एक काय आहे, भाग आहे. म्हणून इथे हे वेदांतात जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी ब्रह्मावर हे विकल्प भासतात. ही निव्वळ कल्पना जंगाच्या संगतीसाठी मांडली गेली. म्हणजे वेदांतावर ब्रह्म हे निर्विकल्प आहे असं असून सुद्धा त्याच्यावर एक काय झाला, पुन्हा एक विकल्प निर्माण झाला, एकोहम बहुस्त्याम. आता हा एकोहम बहुस्त्याम हा जो विकल्प आहे ना, हा केवळ आपल्या म्हणूया जगाच्या सत्यत्वाच्या सोडवणुकीसाठी हा वेदांतानी त्या ब्रह्मस्वरूपावर केलेला आरोप आहे. तो केवळ जगाच्या संगतीसाठी आहे. आणि त्या संगतीतनं ते निर्विकल्प ब्रह्म ते मी आहे असा निर्णय मला करायचा आहे. म्हणून या जगा ब्रह्मस्वरूपाला या जगाचा कधीही स्पर्श, अस्पर्श योग असं एक प्रकरण आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, या जगातील कोणत्याही पदार्थाचा ब्रह्मस्वरूपाशी वास्तवात संपर्क झालेला नाहीये, पण कल्पितात आरोपित पद्धतीने हा जगाचा आरोप त्या ब्रह्मस्वरूपावर केला जातो. त्यालाच आपण विवर्त असं म्हणतो. म्हणजे मूळ स्वरूपामध्ये बदल न होता विपरीत रूपाने भासणे याला विवर्त असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, अध्यासाची भूमिका, विवर्त म्हणजेच अध्यास, विवर्त म्हणजेच भास, अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये कुठलाही बदल झाला नाही आणि हे जगत भासायला लागलं. म्हणून जगत काय आहे, भास आहे, हे आपल्याला कळण्यासाठी त्या ब्रह्मस्वरूपाला काय झालं, स्फुरण झालं, अशी भूमिका मांडली. म्हणजेच हा सगळा खटाटोप कशासाठी चाललेला आहे, तर ईश्वरासाठी नाही चाललेला, कारण ईश्वराच्या माया स्वाधीन आहे. मग चाललाय कोणासाठी, तर माझ्यासाठी. म्हणजे जीवाची जीवदशा बाधित करण्यासाठी त्याला जग मिथ्या आधी ठरवावं लागतं. आणि मिथ्या ठरलं जग तर काय होऊन जातं, त्या जगताविषयी असलेली आसक्ती ही निघून जाते, त्याच्याविषयी वैराग्य निर्माण होतं, त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी म्हणजे जगाविषयी असलेली सत्यत्व बुद्धी निवृत्त होते आणि मला माझ्या स्वरूपाचा अनुभव येतो. त्याने अध्यस्ताची निवृत्ती होऊन अधिष्ठानाचा अनुभव येतो. आणि इथे तत्वविचार, हा जो तत्वविवेकाचा विचार आहे ना, तो कायम मी ब्रह्म आहे या स्वरूपाच्या अनुभवात त्याची म्हणूया एक विचारणा पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे नको असलेला विचार माझ्या अंतःकरणामध्ये आला, तो माझ्या शरीरासंबंधी, शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असा विचार माझ्या मनात आला आणि त्यामुळे मी शरीर मिरवायला लागलो. आणि नंतर लक्षात आलं की अरे पंचदशीकार असं सांगतात की शरीर येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, त्या अर्थी शरीर मिथ्या आहे. मग शरीर मिथ्या आहे असं असेल तर मी करत असलेला जो शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असा विचार हा चुकीचा विचार होतोय. मग त्या चुकीच्या विचाराला मग आता मला दुरुस्त करावं लागतं. आणि मग दुरुस्त करायचंय म्हणजे काय करायचं मी, की त्या शरीराच्या विचाराला माझ्या अंतःकरणातनं दूर करण्यासाठी उदय तुझ्या शरीराच्या अस्तित्वावर तुझं खरं अस्तित्व अवलंबून नाही, कारण तू आत्मा आहे, आत्मा एकमेव अद्वितीय आहे, तो अजर अमर आहे. म्हणजे त्याचा जन्मही नाही म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याचा नाशही नाही, असा तू निर्विकल्प आत्मा आहे. मग आता तू आत्मा असल्यामुळे शरीराचे धर्म हे तुझे धर्म आहेत असे समजू नको.
अशा पद्धतीने तो आपली अंतःकरण वृत्ती शांत करू शकतो आणि शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये पुन्हा नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम. अशा पद्धतीने श्रीराम जय राम जय जय राम या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की श्रीराम जय राम जय जय राम हे नाम सुद्धा निर्विकल्प आहे. कारण त्याच्यामध्ये दुसरा विकल्पच नाही. कारण श्रीराम जय राम सुद्धा आत्मस्वरूपाचीच प्राप्ती करून देतो. म्हणून ते नाम नामीचा अभेद, त्या नामीचा आणि ईश्वराचा अभेद आणि ईश्वर आणि ब्रह्म एकरूप अशा पद्धतीनेही आपल्याला आपल्या अभ्यासाची संगती लावता येते. आणि यालाच काय म्हणायचं, तत्वाचा विचार. पण इथे चाललंय मात्र महावाक्य चिंतनाचा विचार. म्हणजे तत्वाचा विचार या शब्दाचा अर्थ महावाक्य विचार हेच अंतिम साधन आहे, अत्यंत अंतरंग साधन आहे. विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व अशा पद्धतीने साधन बोललं गेलं. त्याच्या आधी निष्काम कर्म निष्काम उपासना हे बहिरंग साधन बोललं गेलं. त्या निमित्ताने हे अंतरंग ठरलं. मग त्याच्यापेक्षा अंतरंग काय, श्रवण मनन निधिध्यासन. आणि मग त्याच्यापेक्षा अंतरंग की त्याला अत्यंत अंतरंग साधन असं म्हणतात, त्यालाच तत्वमसी चिंतन असं अंतरंग साधन म्हणतात. आणि तेच तत्वमसी चिंतन आपण करतोय की वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्षार्थाचा स्वीकार करायचा. आता कर्तेपणा हा कुठला आहे, वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा धर्म आहे. मग त्यांनी त्याचा त्याग करायचा आणि लक्षार्थाने असलेल्या ब्रह्म कसं आहे, ते कसं आहे, अकर्ता आहे. अशा पद्धतीने करायचं, जसं पाहिजे तसंच करायचं. आणि त्या पद्धतीने अत्यंत बुद्धीचा मोठा वापर करून ते पूर्ण काम करायचं, अत्यंत सचोटीने करायचं. आणि करते पण मात्र त्या ईश्वराला देऊन टाकायचं आणि मी अकर्ता व्हायचं. बस इतकाच विचार आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हणून इथे अंतरंग साधन जर का आपलं यशस्वी व्हावं, म्हणजे तत्वमसीचं चिंतन हे माझं यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर पंचदशीकार त्या पुढील श्लोकात असं म्हणतात, आत्मारे श्रोतव्या मंतव्या निधित्या सतव्या. म्हणजे आत्म्याचं श्रवण करा, आत्म्याचं मनन करा आणि आत्म्याचं निधिध्यासन करा. मग आत्म्याचं श्रवण काय करा, मग श्रवणाची व्याख्याच आहे की पुन्हा जीव ब्रह्मैक्याची एकता एकवाक्यता सांगणारी जी वाक्य आहेत ना, त्याला श्रवण असं म्हणतात. आपल्याला श्रवणात खूप काही सांगितलं जातं, पण त्या श्रवणातलं खूप काही सांगितलेलं आपल्या उपयोगाचं नसतं. जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यासाठी काय सांगितलं हा त्यातला विचार आहे. समर्थ म्हणतायत, श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची नलय. म्हणून या श्रवणामध्ये कायम आपल्याला त्या जीव ब्रह्मैक्य वाक्यांचाच विचार सतत समजावून सांगितला गेला पाहिजे. म्हणजे तत्वमसीच्या आसपास खेळणारं चिंतन पाहिजे. आणि ते तत्वमसीला सोडून जर चिंतन बाजूला निघून गेलं ना, तर ते व्यग्र चिंतन आहे. एकाग्र चिंतन हे केवळ तत्वमसीच्या जवळपास असणारं चिंतन आहे. म्हणून इथे काय आहे, उपक्रम उपसंहारादी पाहून जीव ब्रह्मैक्याच्या ऐक्यतेला जे काय अनुभूत वाक्य आहेत, म्हणजे त्याला जवळपास जी वाक्य आहेत त्याला श्रवण असं म्हणतात. आणि ते श्रवण मला झालं पाहिजे ही भूमिका आपल्या अंतःकरणात आहे. त्यातूनच मननाचा विचार पुढे येतो. आणि मननाचा विचार काय सांगतो, जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत चिंतनास मनन असे म्हणतात. म्हणजे काय झाला पाहिजे, जीव ब्रह्माचा अभेद निश्चय, मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हा विशेषत्वाने माझ्या अंतःकरणात सिद्ध झाला पाहिजे. आणि तो सिद्ध व्हायचा असेल तर त्याच्या आड येणारं जगत सत्यत्व चिंतन, देह सत्यत्व चिंतन, मी कर्ता भोक्ता चिंतन, मी विकारवान चिंतन, ही सगळी चिंतनं दूर झाली पाहिजे. आणि ती चिंतनं दूर करण्यासाठी, या चिंतनांना मिथ्या ठरवण्यासाठी आपल्याला जीव ब्रह्माच्या भेद निश्चयास बाधक युक्ती हा विचार करावा लागतो. म्हणजे भेद निश्चयाचा जो सत्वत्व निश्चय आहे, जीव जीवातील भेद मला सत्य वाटतात, तो भेद नष्ट करण्यासाठी म्हणजे बाधित करण्यासाठी मला जीव जीवाचा अभेद करणारं चिंतन समजावून सांगितलं जातं. आणि अशा पद्धतीने हे अभेद चिंतन जे आहे ते मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जातं. त्याला म्हणायचं ते अनुकूल चिंतन. म्हणजे भेद निश्चय जो आहे तो घालवण्यासाठी एक मिथ्या चिंतन लागतं, त्याला म्हणायचं भेद निश्चयास बाधक चिंतन. अशा पद्धतीने मी साधक बाधक सतत विचार केला पाहिजे. उदय, तुझ्या मनात आता आलेला विचार हा देह सत्यत्वाचा विचार आहे, तो काढून टाक. आता तिथे तू त्याला मी आत्मा आहे या विचारापर्यंत घेऊन जा. आणि घेऊन जायचं आणि घेऊन जाऊन पुन्हा सोहम सहा अहम
रामकृष्ण हरी म्हणत तिथे एक क्षणभर त्या ध्यानाची प्रक्रिया करून ते तत्व मी आहे असा अनुभव घ्यायचा. सनिमित्य चिंतन असलं तरी सुद्धा हळूहळू सनिमित्य चिंतनातनं मी निर्निमित्त आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था तयार करू शकतो. यालाच काय म्हणायचं, मनन असं म्हणतात. पुढे मग काय आहे, निदिध्यासन. पण त्या मननामध्ये विचार करताना समर्थांचे विचार खूप उपयुक्त ठरतात. मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी नाही म्हणाले, श्रवणशील लोकांपाशी. त्या मननशील किंवा 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश मनन करत्यास विशद परमार्थ. म्हणजे मी मनन केल्याशिवाय परमार्थ सिद्ध होण्याची व्यवस्था नाही. श्रवणात ऐकावं, पण ऐकावं ते तत्वमसीच्या चिंतनाच्या जवळपासच ऐकावं आणि तत्वविचाराचा विवेक हा सतत करत राहावा आणि त्यातून मग ते मनन घडतं. मननामध्ये साधक बाधक विचार होतात, नको असलेल्या विचारांना बाजूला केलं जातं आणि हवे असलेल्या विचारांचा स्वीकार होतो आणि तिथे मी आत्मा आहे असं विशेषत्वाने निसंदिग्धपणे मला ज्ञान होतं. त्याला जाणे, पुन्हा काय बुद्धी जाणे, अशा पद्धतीने भूमिका मांडली गेलेली आहे. आणि मग तेथूनच मग निदिध्यासनाचा विचार येतो. आणि मग ती निदिध्यासनाची व्याख्या काय, तर अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. त्या आत्मकार वृत्तीला आलेली जी सहजता आहे ना, ते खऱ्या अर्थाने असलेलं निदिध्यासन आहे. पण निदिध्यासनाची एक अपरिपक्व अवस्था आपल्या पुढे बोलली जाते आणि त्याच निदिध्यासनाची एक परिपक्व अवस्था आपल्या पुढे बोलली जाते. म्हणून इथे अनात्मकार वृत्तीचा परित्याग कसा करायचा हे श्रवणातनं शिकावं लागतं. की अरे त्या अनात्मकार वृत्तीमध्ये मी करता ही भूमिका आहे ना, ही अनात्मकार वृत्ती. आता मी करता ही भूमिका मला काढायची असेल तर मला कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजेत, ही त्यातली संवादी भूमिका. आणि अशी भूमिका केली, मी सादर केली माझ्या अंतःकरणामध्ये, की मग काय होऊन जातं, मी करता ही भूमिका निघून जाते. आणि मी करता ही भूमिका निघून गेली की अनात्मकार वृत्तीचा परित्याग तिथे व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने हा जो मलदोष आहे, पुन्हा मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती, ही भूमिका माझ्या अंतःकरणातनं निघून जाते. आणि मग काय आहे, अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार. आत्माकार वृत्तीचा स्वीकार करायला आपली अंतःकरण वृत्ती अत्यंत शांत असावी लागते. म्हणजे ती आत्माकार वृत्तीचा स्वीकार करण्यासाठी तत्वमसीचं चिंतन आहे. आणि मग मध्ये मात्र काय आहे, तो विक्षेप दोष जावा अशी भूमिका आहे. आणि विक्षेप शब्दाचा अर्थ चित्तातील चंचलता. आणि ती चित्तातील चंचलता मला जर दूर करायची असेल तर मला पुन्हा ते ध्यान आणि नाम या दोन्ही गोष्टींचा अवलंब करावा लागतो. ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, नामाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. आणि अशा शुद्ध आणि शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी ते मनन करून मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्याचा मार्ग मी सहज तयार करू शकतो. म्हणून इथे काय आहे, अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार, ही मध्ये एक अवस्था आहे. आणि मग त्या आत्माकार वृत्तीला मात्र काय आहे, एक सहजता येते. आणि मग सहजता आल्यावर त्याला काय म्हणायचं, एकाग्र चित्त. आता माझं चित्त कोणावर आहे, एकाग्र आहे. माझं चित्त कुठे आहे, माझं चित्त सस्वरूपाशी एकरूप झालेलं आहे. अशा पद्धतीने जो तो त्या अंतरंग साधनेचा म्हणजे निदिध्यासनाच्या परिपक्वतेचा विचार आपल्या अंतःकरणात आविष्कार घडतो. तो आविष्कार हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. आणि अशा त्या परिपक्वतेला जेव्हा सहजता येते तेव्हा त्या निदिध्यासनाला समाधीचा दर्जा आपल्याला देता येतो. आणि तिथे खऱ्या अर्थाने आपलं साधन संपलेलं आहे. या एका निव्वळ प्रकरणावर, या तत्वविवेकाच्या निव्वळ एका प्रकरणावर मी माझ्या जीव ब्रह्मैक्याची ऐक्य साधना पूर्ण करू शकतो. त्यातलं प्रत्येक प्रकरण आपल्याला परिपूर्णतेने आपल्या पुढे येतं आणि ते आपल्याला आपल्या आनंदापर्यंत घेऊन जायला खूप काही उपयुक्त ठरतं. ही खरी भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे, अहम जो आहे, वाच्यार्थाने असलेला अहम, तो 6 मध्ये विलीन झाला पाहिजे. 6 शब्दाचा अर्थ पुन्हा ब्रह्म असा होतो. आवाहन आणि विसर्जन. प्रगट रामाचे निशाण, मुख्य मुद्दा काय आहे ते मला कळलं पाहिजे ना. प्रगट रामाचं निशाण काय आहे, तो आत्माराम आहे. मग ते काय आहे, ते अहम जो आहे तो 6 मध्ये विलीन झाला पाहिजे. म्हणजेच ते काय झालं पाहिजे, त्या पुन्हा जीवाची जी काय वाच्यार्थाने असलेली भूमिका आहे ती लक्ष स्वरूपामध्ये विलीन झाली पाहिजे. आता ती विलीन झाली की मग आपलं काम झालेलं आहे. मग त्यासाठी अभ्यास काय,
तर आधीचा अभ्यास जो आहे तो बाधितानुवृत्तीने अभ्यास आहे. म्हणजे या जगाला मिथ्या ठरवायचं आणि मिथ्या ठरवलं की काय आहे, मी कोण आहे ते मला कळण्याची व्यवस्था तयार होते. आणि मी कोण आहे हे मला कळलं की मग काय आहे, मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. पण हे घडणार कसं? तुम्ही म्हणाल चार चार वेळा सारखं सारखं तेच काय सांगताय. अहो हे घडणार कसं? तर पुन्हा निष्काम कर्म. आता पुन्हा आली मूळ पदावर गाडी. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. आपली आणि समर्थांची साधन पद्धती एकच आहे. आपल्या श्रीगुरूंनी काय सांगितलं, तुला मी जे नाम दिलंय ना त्याचं तू रोज ध्यान कर आणि ज्या ज्या वेळी मोकळा वेळ सापडेल त्या त्यावेळी तू चालता बोलता ते नाम घे. थोडस तत्वचिंतन कर, थोडासा ध्यानाला बस आणि पुन्हा त्या तत्वचिंतनात केल्या गेलेल्या गोष्टींचा विचार कर आणि त्या डे टू डे लाईफ मध्ये तू त्याला उपयुक्ततेला आण. म्हणजे ते जे काय चिंतन आहे ना, उदाहरणार्थ असंगोयम पुरुष हा, मग तो पुरुष असंग आहे. आता तो निधिध्यासनाचा विषय आहे. मग तो असंग असेल तर मी सुद्धा असंग आहे. मग आता माझ्यातले सगळे संघ काढून टाक बाजूला. म्हणजेच कुठले मला कोणते संघ आहे, अहममतेचा संघ आहे, माझ्या माझ्या संपत्तीचा संघ आहे, मला माझ्या मुलाबाळांचा संघ आहे. मग सगळे संघ जर मी बाजूला काढून टाकले तर मी काय होणार आहे, निसंग योगी. म्हणजे माझ्या ठिकाणी कुठलाही म्हणूया विकल्प अजिबात सिद्ध होणार नाही आणि मी सहजच माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहील. हाच खरा या तत्वविवेकाचा विचारधारेचा विचार. ही जर मला विचारधारा कळली तर या तत्वमसीचं चिंतन या तत्वविवेकाच्या साह्याने मी केलेलं आहे. म्हणून वाच्यार्थाचा त्याग आणि लक्ष्यार्थाचा स्वीकार. आता वाच्यार्थाचा त्याग करताना आपल्याला वाच्यार्थ सांगताना ज्या ज्या पद्धतीने मला वागणूक करायला सांगितलेली आहे त्या त्याप्रमाणे अंतःकरणाची वागणूक आणि माझ्या इंद्रियांची वागणूक तयार करायची. आणि अंतःकरण वृत्ती शांत झाली की परतोनी पाठवरे ठाके, आपण पै देखे, देखत खेवो ओळखे ते तत्व मी. अशा पद्धतीने ते तत्व मी आहे असा मला अनुभव येतो. आणि आता असा अनुभव येण्यासाठी पुन्हा तत्वमसीचं चिंतन करण्याशिवाय अंतिमतः पर्याय नाही. हीच त्या तत्वविवेकाची खरी भूमिका आहे. आपला वेळ इथे 44 मिनिटं पूर्ण होऊन संपलेला आहे. तर इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. आजच्या चिंतनावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारू शकता. प्रश्न विचारताना स्वतःला अनम्यूट करावं. प्रश्न विचारून झाल्यानंतर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू. दादा नमस्कार. नमस्कार. मला गुण, जाती, क्रिया आणि संज्ञा हे तुम्ही मगाशी याचा उल्लेख केला. ते कुठल्या संदर्भात, म्हणजे कसं त्याची जोड काय होती तिथे? ते जगाच्या संदर्भात वापरतात. म्हणजे उदाहरणार्थ जगातील प्रत्येक पदार्थ जो आहे ना तो कसा कळतो, तो गुण स्वरूपात कळतो. त्याचा गुण काय, अशा पद्धतीने. म्हणजे तो द्रव्यत्व आहे का सॉलिड फॉर्म मध्ये आहे, अशा पद्धतीने गुण. जाती, मग त्याची जाती कोणती आहे, उदाहरणार्थ चेतन आहे का जड अचेतन आहे का जड चेतनाचा संघात आहे. म्हणजे जड चेतनाचा संघात माणूस आहे का प्राणी आहे का दगड आहे, अशा पद्धतीने जाती. क्रिया, आता जो जडचेतनाचा संघात आहे, उदाहरणार्थ जीव आहे, नंतर गाय आहे, तर गाय गवत खाते, तिथं क्रिया दिसते. म्हणजे गुण, जाती, क्रिया. संज्ञा, नाव आहे, माझं नाव उदय आहे, असं प्रत्येकाला नाव आहे आणि त्याचा संबंध आहे एकमेकांशी. अशा पद्धती त्याला आरोप साधन असं या पारमार्थिक भाषेत बोललं गेलेलं आहे. या जगातला पदार्थ या 5 पद्धतीने कळतोच, कुठल्या तरी एका पद्धतीने. अगदी वाईट म्हणजे, पण आत्मा म्हणजे गुण, जाती, क्रिया, संज्ञा आणि संबंध. हा, पण आत्मा मात्र या पद्धतीने कळत नाही, कारण आत्मा निर्विकल्प आहे. तो एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला गुण, जाती, क्रिया, संज्ञा, संबंध नाही. म्हणून या पद्धतीने त्याला जाणण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं तो जडाशी संबंधित आहे हे. बस. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
पुन्हा विचारू शकते का एक प्रश्न? तो विचारा. हो. मला म्हणजे नामस्मरणाच्या संदर्भातच विचारायचा होता हो. की सोहम साधना मला अजून मिळालेली नाहीये अनुग्रहामध्ये. बर. तर ती तिथपर्यंत म्हणजे किती कशी पात्रता आपण समजून घ्यायची की त्या साधनेपर्यंत आपण पोहोचलो आहोत किंवा ती साधना करा. कारण आता आपला सगळा हाच विचार या पंचदशीमध्ये हाच चालू आहे. पण हो. सध्या मी त्रयोदशाक्षरी मंत्राचंच नामस्मरण करते. चालतंय चालतंय. काय हा, आता आणि तुमच्या अनुग्रहाला किती वर्ष झाली? मला 2 वर्ष झाली. बरं. अभ्यास प्रामाणिकपणे करताय? नियमित माझा एकच तास म्हणजे तो एक नियमितपणा आहे की 1 तास नामस्मरण होतं. मग तुम्ही मला तुमचे हे दिलंय सौच्चार आहे पण माळ नाहीये. माळ काढली. माळ काढायची, माळेची काही आवश्यकता नाही. हा, आणि सौच्चार आहे फक्त बस बरोबर उच्चार म्हणजे आणि मी ते कानाने ऐकायचं. ऐक श्रवण. हो आता रूप आलं समोर तर आलं, नाही आलं तर रामकृष्ण हरी, हो. असा विचार. पण बर. मुख्य मुद्दा काय आहे, ती 3 इंद्रिय आहेत, डोळा, कान आणि पुन्हा हे वाणी. तर ही 3 इंद्रिय ही व्यावहारिक जगाशी खूप संबंधित असतात. म्हणून त्या हो. इंद्रियांवर नियंत्रण आणणं हे आपल्या अभ्यासाचं प्रथम कर्तव्य असतं. त्या दृष्टीने तो विचार आहे म्हणजे नामस्मरणाचा. बरोबर पण बरोबर. तुम्ही तुमच्या श्रीगुरूंना विचारू शकता, मला अर्थात. सोहम हो. साधना देऊ शकत असाल तर द्या, की असा म्हणजे तो. मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की अजून माझी योग्यता नाहीये ती. आणि ते तुम्ही नाही हा, ठरवायचं, ते त्यांना ठरव, अर्थात अर्थात काकांना अर्थात ठरव. अर्थात तुम्ही काकांचे अर्थातच. अनुग्रहित आहात ना? नाही, मी अलकाताईंची हा, अनुग्रहित मग त्यांना आहे. विचारा, त्या ठरव. हो हो, अर्थात असं. अर्थात. हो हो. हो. रामकृष्ण. रामकृष्ण. मी एक गोष्ट सांगू का, इथे आता हे 4-5 प्रकारचे दोष दिले किंवा लक्षणा सांगितल्या, तर त्यातली भागत्याग लक्षणं लक्षात ठेवली की आपलं काम झालं. पण हे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आहे, ते आहे इथं म्हणून द्यावं लागलं, अदरवाईज काही त्याची आवश्यकता नाही, असाही विचार करताय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला जरा जहत आणि अजहत लक्षणा याविषयी थोडं ऐकायचं होतं. हा, ते भागत्याग लक्षणं त्याला म्हणतात. म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करायचा. म्हणजे उदाहरणार्थ जीवाचं लक्षण काय सांगितलंय की हे बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, बुद्धी अधिक आत्मा, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. आता बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हा जीवाचा वाच्यार्थ आहे, आणि लक्षार्थ काय आहे, तर आत्मा हे त्याचं लक्षार्थ, असं विचार करायचा. मग वाच्यार्थाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, कर्तेपणाचा त्याग, भोगतेपणाचा त्याग. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याच्यावर असलेल्या पुन्हा मी करतो या भूमिकेचा त्याग आहे. कर्तेपणाचा त्याग काय आहे, प्रत्येक गोष्ट तर मला करायची आहे, पण मी करतो माझ्याशिवाय होत नाही, असा जो कर्तेपणा आहे त्याचा त्याग करायचा. कारण का, मी आत्मा असल्यामुळे मी काही करत नाही, अशा भूमिकेतनं मी जर का कर्म केली तर ती कर्म अतिशय सुंदर करून सुद्धा मी त्याचा करता होत नाही. अशा पद्धतीने तो वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार अशा पद्धतीने होतो. म्हणजेच माझी कर्तेपणाची भूमिका शांत झाल्यामुळे मी सहजच माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते, आणि जे शांत असतो तेच ब्रह्मस्वरूप आहे. अशा पद्धतीने वाच्यार्थाचा त्याग, लक्षार्थाचा स्वीकार, त्याला काय म्हणतात, भागत्याग लक्षण. काही भागाचा पुन्हा वाच्यार्थाचा त्याग पूर्णपणे आणि लक्षार्थाचा स्वीकार, असा विचार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
पुढील काही दिवसासाठी आपला व्हॉट्सॲप समूह हा सर्वांसाठी खुला राहणार आहे. आता जर कुणाला काही प्रश्न नसतील तर समूहावर विचारल्यास आपले आचार्य सेपरेट एका लिंकद्वारे त्याची उत्तरं देतील. आजचं आपण सेशन इथे थांबवूया, वेळ झालेली आहे. नमस्कार नमस्कार. मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे आता. हा विचारा. हा. तर आताच दादा तुम्ही काय म्हटलात की जगताला ब्रह्माचा स्पर्श नाही. हा, मग स्पर्श नाही तर मग आता सगळीकडे व्यापून तर आहे असं म्हणतात, मग स्पर्श नाही असं पण कसं म्हणतात? आता त्याच्यावर केलेला आरोप आहे. आरोप म्हणजे लक्षात आलं का की शेवटी मी काय म्हणतो, अहो जग मला दिसतं, आणि वेदांत काय सांगतो, जग वास्तवात झालेलंच नाही असं सांगतं. मग जेव्हा हे जग सर्व, हे ब्रह्म सर्व जगाला व्यापून आहे असं जेव्हा बोललं जातं, त्यावेळी ब्रह्माचा आविष्कार हा जगामध्ये दिसतो. वास्तविक ब्रह्म कसं आहे, निधर्मक आहे, पण ब्रह्माचे धर्म आत्मस्वरूप जगामध्ये दिसतात. म्हणजे ब्रह्म काय म्हणूया, अस्तित्व रूप आहे आणि ते अस्तित्व जगतामध्ये दिसतं. ब्रह्म कळणे रूप आहे आणि ते कळणेपणा या जगामध्ये दिसतो. नंतर ब्रह्म आनंद रूप आहे आणि जगामध्ये आनंद या रूपाने ते आपल्याला दिसतं. आता हा सगळा केलेला काय आहे, त्या जगाचा ब्रह्मस्वरूपावर केलेला आरोप आहे. तो कशासाठी केला, तर या जगाची निवृत्ती व्हावी, जग मिथ्या ठरावं, जगाची निवृत्ती व्हावी आणि माझी माझ्या स्वरूपाकडे चालना तयार व्हावी, आनंदाकडे जाण्यासाठी. अशा सगळ्या भूमिकेतनं त्या ब्रह्माचं, आता त्या भगवंताचं म्हणणं आहे की मी सर्वांमध्ये आहे पण माझ्यात कोणी नाहीत, असंही तो बोलतो भगवंत त्या भगवद्गीतेमध्ये. आता मी सगळ्यांमध्ये आहे, आता ब्रह्मरूपाने मी सगळ्यांमध्ये आहे, पण हे माझ्यामध्ये कोणी नाही, म्हणजे ब्रह्मामध्ये जगत नाही, अशा पद्धतीने भाषा बोलली जाते. तर ती अध्यारोप अपवादाची भाषा असते. कधी कधी अन्वयाच्या भूमिकेतनं बोललं जातं, कधी कधी आरोपाच्या भूमिकेतनं बोललं जातं. म्हणजे जे मुळात आहे, मुळात नाही ते काही वेळा गृहीत धरलं जातं. अशा पद्धतीने बोलणी केली जातात. मग ती सगळी अध्यारोप अपवादाची असतात. हा तो विषय आहे. धन्यवाद. आलं का लक्षात नक्की? आलेला आहे, पण तरी अजून काही म्हणजे एवढं हे वाटत नाहीये की सगळे जर आरोपच जर करायचे मग तो त्याचा आहे, आपण तरी मग कशाला मग त्याच्या फांदात पडायचं की बाबा. नाही, आरोप याच्यासाठी करायचा की माझी वाटचाल त्या ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने व्हावी. म्हणजे आरोपामध्ये जगत अध्यस्त ठरतं ना, हे मान्य आहे ना? हा, जगत अध्यस्त ठरलं तर मग अध्यस्थाचं अधिष्ठान काय? निर्विकल्प ब्रह्म. हा, मग ते मी आहे असं ते आपल्याला लक्षात घेण्यासाठी आपल्याला जगत नाही समजावून सांगायचं या पंचदशीकारांना. जगत केवळ एक ब्रह्म फक्त काय आहे ते सांगायचं, ब्रह्मच सांगायचंय, पण नाईलाज म्हणून जगत सांगतायत ते असं. मग त्या जगाचा निर्देश करून मला ब्रह्मस्वरूप सांगतात अशा अर्थाने. म्हणजे अरे ते जगाचं अस्तित्व दिसतंय ना, ते अस्तित्व रूप ब्रह्मस्वरूपाचं आहे, अशा पद्धतीने बोललं जातं. आणि जेव्हा मला माझ्या स्वरूपाचा अनुभव येतो तेव्हा भरला घनदाट हरी दिसे, अशी माझी अवस्था होते. असे ते खेळ आहेत, बाकी काही नाही. म्हणून समजून घ्यायचे अभ्यास करताना गोष्टी. खूप छान प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेलं चिंतन समजून घ्यायला आणखी मदत होते. सर्व साधकांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रश्न येऊ द्यात. आपल्याला प्रत्येक प्रकरणानंतर प्रश्नोत्तराचं एखादं विशेष सत्र घ्यावं लागलं तरी चालेल, परंतु वाचन करावं, त्यावर निर्माण होणारे प्रश्न लिहून काढावे आणि ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारावे. काही तासांकरता, काही दिवसांकरता आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला असेल. व्हॉट्सअप समूह बंद झाला तरी सुद्धा ऍडमिन टीमला तुम्ही वैयक्तिक प्रश्न पाठवू शकता आणि हे प्रश्न आम्ही आचार्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आचार्यांचा मोबाईल नंबर देखील आपण समूहावर उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही थेट आचार्यांना देखील प्रश्न विचारू शकता. परंतु आचार्यांना 1-to-1 प्रश्न विचारण्यापेक्षा तो जर समूहावर विचारला
तर तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने इतर साधकांनाही उत्तरं मिळतात आणि त्यांचाही अभ्यास दृढ व्हायला मदत होते. त्यामुळं हा प्रश्नोत्तर च्या माध्यमातून जो आचार्यांशी संवाद साधला जातो तो आपल्या अभ्यासाला या ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यासल्या जाणाऱ्या विचारांना बळकटी देणारा निश्चित ठरू शकतो. छान अशाच पद्धतीने आपण अभ्यास करूया. पुढील सत्र थोड्याशा जास्त गॅप नंतर आपण घेणार आहोत. 6 नोव्हेंबरला पुढचं सत्र असणार आहे. दिवाळीमुळे आणि इतर सणांच्या सगळ्या व्यवधानांमुळे आपण मध्ये मोठा गॅप घेणार आहोत. पुढच्या सत्रापूर्वी उरलेल्या या प्रकरणातील उरलेल्या श्लोकांचं वाचन करावं. उरलेले श्लोक 55, 56 ते 65 या उरलेल्या श्लोकांचं चिंतन पुढच्या सत्रामध्ये होईल आणि हे प्रकरण पूर्ण होईल. प्रश्नोत्तर अधिक आले तर आपण एखादं सेशन वाढवू देखील शकतो. त्यामुळे याची नोंद सर्व साधकांनी घ्यावी. तुर्तास आपण आज इथे थांबूया. शेवटची प्रार्थना घेतो. संदीप किंवा राहुल. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.